बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी लॉकडाऊन भाग 8. दुपार झाली होती तशी सगळीच मित्रमंडळी झाडाखाली झोपी गेली. जागा होता तो फक्त परसू, सगळ्यांची काळजी करणारा आणि जमेल तशी काळजी घेणारा. त्याला झोपच येत नव्हती. आकाशाकडे तोंड करून ढेकळात कलंडल्यावर एक वेगळे चक्र त्याच्या डोक्यात सुरू झालं. माणसाचं अतीच झालं म्हणून निसर्ग शिक्षा देत असेल. आपण मर्यादा सोडल्या, झाडं तोडली, नद्या प्रदूषित केल्या, पक्षी मारलं, प्राण्यांची शिकार करून जातीच्या जाती नष्ट केल्या. आता तो सूड घेत असेल का? निसर्गाला माणूसच नकोसा झाला असेल काय? माणसाला घरात अडकून निसर्ग स्वतःला दुरुस्त करत असेल काय? आता जत्रा थांबल्या, यात्रा थांबल्या आणि उरूस थांबले. मंदिर, मशीद, चर्च बंद झाले. मंदिरात कुठं घंटा ऐकू येत नाही, मशिदीत नमाज पठण नाही, चर्चमधून सामुदायिक प्रार्थनेचा आवाज नाही, कुठला धार्मिक कार्यक्रम नाही, लग्न समारंभ नाही, अंत्यविधीला गर्दी नाही, स्मशानात पिंडदान नाही, कावळ्यालाही पिंडाची अपेक्षा नाही. काल सर्पपूजा बंद, नवग्रह शांती, वास्तुशांती बंद, पाणीपूजन बंद, कोणताही मुहूर्त नाही. सगळं कसं शांततेनं सुरू आहे. नद्या खळखळाट करत वाहत आहेत, आपोआप शुद्ध होत आहेत. पक्ष्यांच्या गगनभराऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. कधी नव्हे ती कोकिळा रोज गाती आहे. चिमण्यांचे कळपच्या कळप अंगणात विसावत आहेत. निसर्ग खुश आहे, तो आपला मजेत आहे. त्याला आपल्या विधिविधानाशी देणं घेणं नाही, आपल्या कर्मकांडाची आवश्यकता नाही. उलट आपल्या लालचीपणाचा, भोगविलासाचा आणि अतिक्रमणाचा त्याला उबग आला असावा. त्यानं जे बनवलं ते त्याच्या आवाक्यात आहे. आवाक सोडलेल्या माणसाचा त्याला तिटकारा आला असावा. म्हणून तर हे संकट मानवजातीवर आलं असेल काय? या विचारांच्या आवर्तनात बराच वेळ तो तसाच निश्चित पडून राहिला होता. आलिया भोगासी असावे सादर. बघूया, आपण परिस्थिती स्वीकारायची, लोकांना पण पटवून द्यायची. आता सगळ्यांनीच शुद्धीनं वागायची वेळ आली आहे. बराच वेळ झाला तरी कुणाचा डोळा उघडला नाही. अरे झोपा झाले का? परसूच्या हाकेनं सगळे एका झटक्या जागे झाले. रस्त्यानं येताना परसूनं मनात चिंतलेलं सगळंच आपल्या मित्रांना सांगितलं. त्याची विचार करण्याची चिंतनशीलता बघून गुरुजी पण अवाक झाले. माणसानं निसर्गाच्या नियमाप्रमाणे वागायला पाहिजे, कारण तो सर्वश्रेष्ठ आहे हे पटल्याचं सर्वांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. गावात आल्यावर सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. ऐकावं ते नवलच, काय हा कोरोना माणसाला कुठल्या थराला नेऊन ठेवतोय काय माहीत. रोज काय काय नवीनच ऐकायला मिळतंय, वेगळंच वाचायला मिळतंय. काय वनवा का भोग म्हणायचा. समोर पडलेलं पेपर उचलत रखमा परसूला सांगायला लागली. दुर्गम भागातल्या 12 कुटुंबांनी गाव सोडलं आणि गावाजवळच्या निर्जन परिसरात रावट्या बांधून राहणं पसंत केलं. या कुटुंबानं कोरोना संसर्गाची धास्ती घेऊन हे पाऊल उचललं. 40 भर माणसं आणि 20 जनावरांचा लवाजमा जंगलात जाऊन राहिला आहे. या ग्रामस्थांनी ठिकठिकाणी हाकेच्या अंतरावर झोपड्या थाटल्या आहेत. तेथेही सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन केले आहे. जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्याची जबाबदारी कुटुंबातील एकाच व्यक्तीवर सोपवून बाकीचे निर्जन स्थळी विसावले आहेत. काय खरं नाही बघा. आता गावाच्या गावं ओस पडतात का काय कुणास ठाऊक. पूर्वी देवी, प्लेग असे साथीचे आजार होते. त्यावेळी लोक आपल्या घरांना कुलूप लावून रानात राहायला जायचे. त्यावेळी औषधं नव्हती, सुविधा नव्हत्या, लस नव्हती. त्यामुळं रोगावर उपाय म्हणून लोक महिनाभर लांब जाऊन राहणं पसंत करायचे. तिकडं अजूनही गावपाळण प्रथा अस्तित्वात आहे. 3 वर्षातनं एकदा गुराढोरासकट लोक काही दिवस गावापासून लांब जाऊन राहतात. निर्मनुष्य ठिकाणी तंबू ठोकून राहतात. रखमाला हे माहीत होतं,
कारण तिची एक मावशी त्या भागातली होती. मग फोन करून विचार की तुझ्या मावशीला. परसूनं तिला सांगितलं. बघूया फोन लावून नेमकं काय आहे ते. तिनं 2-3दा फोन लावून बघितला, पण फोन लागत नव्हता. नाही हो, रेंज नसेल कदाचित. दुर्गम आहे ना हो त्यो भाग. असू दे असू दे, बघ पुन्हा प्रयत्न करून, तेवढीच खुशाली कळेल. असं सांगून तो घराबाहेर पडला. वाटत जाताना त्यानं गेटमधून सरांच्या घरात डोकावलं, तर सर जेवत होते. परसूनं, सर येऊ का, अशी परवानगी घेतली. तो येऊन अंगणात ठेवल्या बाजेवर बसला. बाजूला लांब अंतरावर असलेल्या पलंगावर सरांचे वडील अंथरुणावर झोपले होते. काय आबा, बरं वाटतंय का, परसूनं नेहमीप्रमाणे विचारलं. म्हातारनं परसूला ओळखलं होतं. काय होतंय मला, बरंच म्हणायचं. काय कसं वाटतं हे लॉकडाऊन, जरा फिरत होता ते बी बंद झालं. बोलत बोलत म्हातारा जागेवर उठून बसला. बरेच दिवस कुणाबरोबर बोलायला मिळालं नव्हतं. कोण कोणाकडे येत नव्हतं, कोण कोणाकडे जात नव्हतं. रोज सांच्यापारी म्हातारा काठी टेकत टेकत फार लांब सोसायटीपर्यंत जायचा. तिथं थोडा वेळ कट्ट्यावर बसायचा आणि अंधार पडायच्या अगोदर एका कडेने घरला यायचा. तेवढंच पाय मोकळं व्हायचं, तेवढाच व्यायाम. परसूबरोबर पोरगा मळ्याकडे जातोय हे आबाला माहीत होतं. त्यामुळं, मळ्यात काय काय चाललंय, रानं तयार झाली का, अशा एकामागून एका प्रश्नांची सरबत्तीच म्हाताऱ्यानं परसूवर केली. बऱ्याच दिवसापासून तोंड भरून बोलायला कोण गावलं नव्हतं. त्याचा सगळा बॅकलॉग आबानं भरून काढला. एवढं रोग बघितलं, पण असली तरा नाही बाबा. म्हाताऱ्यानेच कोरोनाचा विषय काढला. गेल्या 95 वर्षात आम्ही अनेक पावसाळे पाहिले. 1887ची प्लेग साथ, 1920ची पटकीची साथ, त्यानंतर आलेली कॉलराची साथ. पण इतकी मोठी संचारबंदी सरकारनं कधी लावली नाही. प्लेगच्या साथीत आपलं सुद्धा निम्मं गाव जवळजवळ 3 वर्ष मळ्यात जाऊन राहिलं, पण असली तर नव्हती. स्वातंत्र्याच्या अगोदर अनेक साथी पसरल्या, पण गावातली जीवनावश्यक वस्तूंची दुकानं कधीच बंद झाली नव्हती. हे कोरोनाचं गाणं काही निराळच दिसतंय. आम्हाला बी भ्या वाटायला लागलंय, म्हणून आपलं रात्रंदिवस अंथरुणावर पडून असतो बघा. चला परशुराम, जाऊया काय चहा अर्धा कप मारूया, तेवढाच घसा साफ. कोरा चहा कोरोनाला प्रतिबंध. नको सर, चला, आधीच वेळ झालाय. परसू मनोज सरांना घेऊन वाटेला लागला. वाटत त्यांची वाटच बघत बसलेले अशोक शिवागुरुजी त्यांना मिळाले. अशोकनं जाता जाता गावातल्या व्यायामपट्टूंचा ताजा घडलेला किस्सा सांगितला. आज 15-20 जणांना सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं. मॉर्निंग वॉकला गेलेली. पोलिसांनी बघून लागली पळायला, वाट दिसल तिकडं. पण 5-6 जण पोलीस होते, पकडली. सगळ्यांनी 100-100 बैठका काढायला लावल्या. ज्याने काढली नाही त्यासनी नेलं धरून. आता करतात बघा क्वारंटाईन. बसू देत 14 दिवस घरात. ए बाबानू, मास्क लावा तोंडाला, टावेल टाका गळ्यात. शेतकरी वाटलं पाहिजेत शेतकरी. चुकून पोलिसांनी विचारलंच कुठं निघालाय तर सांगायचं शेतात निघालोय, कारण शेतीला लॉकडाऊनमध्ये सवलत आहे. शेतात कशाला म्हणून विचारल्यावर झोपा काढायला म्हणून सांगू नका. परसूनं त्यांची चेष्टा केली. बघा, मला काही अडचण नाही. त्यांच्या पावलांची गती वाढली. पोलीस यायच्या अगोदरच आड रस्त्याला लागलं पाहिजे. पोटात भीती होती. त्यामुळे सगळेच भरभर चालत रस्ता मागे टाकत ओढ्यावर आली. ओढा ओलांडून वर शेतातल्या रस्त्याला लागल्यावर वेगळी वाट पकडली. त्यांना बेटाखाली एक कुटुंब दिसलं. तशी सगळ्यांची बोबडीच वळली. शिवागुरुजी म्हणाले, हे बघा, आपण गावातले जबाबदार घटक आहोत. हे कोण आहेत, कुठले आहेत
ते विचारायचं. बाहेरचे असले तर उगीच बोंब नको. सगळे धाडसानं पुढे गेले. तशी त्या मंडळीची चलबिचल झाली. जवळजवळ गेल्यावर चेहरे परिचयाचे वाटले. तसं परसूने विचारलं, पोरांनो, हिथं काय करताय रे? आणि मुंबईतनं हिथं कसं? काय सांगू परसुदा, जनता कर्फ्यू झाल्या झाल्या त्याच रात्री लॉकडाऊन झालं. आम्ही ओळखलं आता बोंबाबोंब होणार. सायकली काढल्या आणि दिवसभर विश्रांती, रात्रभर प्रवास करीत करीत 4 दिवसात गावी आलो. ग्रामपंचायतीच्या लोकांना कल्पना दिली. पोलीस पाटलांना सांगितलं. तपासणी करून घेतली. हे बघा हातावर शिक्के आहेत. पण म्हटलं उगीच कुटुंबाला किंवा गावाला आपल्यामुळं धोका नको, म्हणून गेलं 15 दिवस आम्ही इथं शेडमध्ये राहतोय. दिवसभर बेटाखाली सावलीला झोपायचं आणि रात्री शेडमध्ये आसरा घ्यायचा. घरातून स्वयंपाकाचं साहित्य आणलं आहे. आपलंच शेत असल्यामुळं कशाची अडचण नाही. आम्ही आपलं स्वयंस्फूर्तीनं इथंच मळ्यात राहिलो आहोत. शाबास पोरांनो, असं जबाबदारीनं वागलं पाहिजे. नाहीतर अजून हिंडफिऱ्यांना अक्कल नाही. वर तोंड करून गावातून अजूनही काही पोरं फिरतात. पोलिसांनी चोपून सुद्धा अक्कल येत नाही. उकिरडं फुकायची सवय कायशी सहजासहजी जाती हवी. तिथनं या मित्रांचा तांडा मळ्यात गेला. परसू कामाला तर तांडा झाडाखाली विसावला. घरी परतताना परसूनं विचारलं, ज्ञानेश्वरीच्या वाचनाचं काय झालं? आज गुरुवार आहे. आज करूया का सुरुवात? सगळेजण या 8 वाजता, मनोज सर म्हणाले. लॉकडाऊन वाढणार हे जवळजवळ लोकांच्या लक्षात आल्यानं त्यांच्या भीतीत भर पडली. एनकेन प्रकारे महानगरातून आपल्या गावी यायचं असा मनसुबा ठेवून वाटेल तेवढे पैसे मोजून, जीव धोक्यात घालून दूध टँकर, भाजीपाला वाहने, कंटेनर याचा आधार घेऊन कोल्हापुरात येणाऱ्यांना यापूर्वी प्रशासनाने पकडले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाकाबंदी टाईट करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांच्या चालकासह त्यात बसलेल्या सर्वांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. मनोज सरांच्या घरी जमलेल्या मित्रमंडळीत याचीच चर्चा सुरू होती. शिवा गुरुजींच्या घरी 2-3 वर्तमानपत्र येत होती. त्यामुळे जिल्ह्याची बित्तम बातमी गुरुजींकडून सर्वांना मिळत होती. गुरुजी, आता काय काय परिस्थिती आहे? शिवा गुरुजी सांगायला लागले. हे बघा, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या 22 मार्गावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती व्यतिरिक्त जिल्ह्यात कोणीही प्रवेश करणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. इतर जिल्ह्यातून अगर परप्रांतातून वाहनातून अगर पायी येणाऱ्यांना पोलिसांच्याकडून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले जाते आहे. यापूर्वी चकवा देऊन काही जण आले आणि तेच पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळं डोळ्यात तेल घालून सर्व सीमावर नजर ठेवली जात आहे. मुंबई परिसरात अडकलेले काही जण थेट जिल्ह्यात न येता इतर जिल्ह्यांचा आधार घेत आहेत. त्यामुळं पोलिसांकडून भाजीपाल्याच्या वाहनासह अत्यावश्यक वाहनांची तपासणी काटेकोरपणे केली जात आहे. हे एकदम बरोबर आहे. आता जास्त काळजी घ्यावी लागणार, परसू बोलला. नाहीतर काय तिथंच थांबायला काय होतंय? राहायला मुंबई, मौज मजा करायला मुंबईला आणि संकट आल्यावर पळून गावाला. ज्या मुंबईनं आजवर पोचलं त्या मुंबईवर संकट आलं तेव्हा तिथंच घरात बसायला काय होत होतं? अशोकनं आपला राग व्यक्त केला. बाहेरून येणाऱ्या लोकांच्या झुंडी रोखण्यासाठी आता तर खूपच दक्ष राहून प्रयत्न करावे लागणार होते. टोल नाक्यावरची नाकाबंदी चुकवण्यासाठी लोक आता शेतवाटाचा आधार घेत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर पाळत ठेवणं आवश्यक होतं. शिवागुरुजी खूप काळजीनं बोलले. गुरुजी, उद्यापासून बंदोबस्तच नदीच्या पुलावर लावला जाणार आहे. तशी बातमी टीव्हीवर आली. कदाचित आता लागला सुद्धा असेल. आपण एवढा विचार करतोय पण आपलं प्रशासन खूप सक्षम आहे. त्यामुळं फारशी काळजी करायचं काम नाही. आपण त्यांना सांगून नदीच्या पुलावर गावात येणारा रस्ता सकाळीच पोकल्यांना चर काढून उकरून टाकायला सांगूया. बाकी हायवेवरून काय अगोदरच चर काढली आहे, त्यामुळं काय भिण्याचं कारण नाही. 8 वाजले सर. आम्ही 4 जण 4 कोपऱ्यात बसतो. तुम्ही माच्यावर बसा
आणि रोज एक एक अध्याय वाचून आम्हाला अर्थ पण सांगा. तेवढं 4 देवाधर्माचं शब्द जाऊ देत आमच्या पण कानावरनं. अशोकनं वेळेची जाणीव करून दिली. तसं सरांनी चौरंगावर कापड ठेवलं, त्यावर ज्ञानेश्वरी ठेवली, अक्षता फुलं वाहिली. पहिल्यांदा ज्ञानेश्वरीबाबत थोडी माहिती सांगितली. ती गीता टीका असल्याचं सांगितलं. भगवद्गीतेवरील 700 श्लोकावर 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. याची सविस्तर माहिती सांगून एक एक ओवी सांगायला सुरुवात केली. 10-12 ओव्या वाचायच्या, थोडा अर्थ सांगायचा, पुन्हा वाचायच्या, पुन्हा अर्थ सांगायचा. जवळपास 1 तासभर ज्ञानेश्वरीचे वाचन व अर्थ विश्लेषण झाले. वहिनीने एका डब्यात प्रसाद आणून ठेवला. प्रत्येकाला पुड्या बांधून तो सुरक्षित अंतरावरूनच दिला गेला आणि पहिल्या दिवसाचे वाचन संपले. लॉकडाऊनच्या काळात वेळेचा सदुपयोग करण्याचा या मित्रमंडळींचा उद्योग मनाला शांती देणारा, आध्यात्मिक समाधान देणारा, लॉकडाऊनचा तणाव विसरायला लावणारा असा होता. सर्वांना खूपच शांत समाधान वाटलं. प्रसाद घेऊन उद्या वेळेवर येण्याचं कबूल करून प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेला. शिवागुरुजींची मंडळी ही शिक्षिका होती. गुरुजींची 2 मुलं शिकलेली. मुलगी इंजिनियर, लग्न होऊन सासरी गेलेली. तर मुलगा, तोही प्राध्यापक, मुंबईच्या नामवंत महाविद्यालयात होता. त्यामुळं घरीही दोघं होती. दिवसभर नोकरीमुळे शाळेत वेळ झकास जात होता. ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन ऐकून गुरुजी घरी आल्यानंतर शकुंतलाबाईंनी सरांना वटवटायला सुरुवात केली. मला काय ऐकायला येत नाही काय? मी काय बहिरी आहे काय? लॉकडाऊन झाल्यापासून एकटीच घरात असते. तुम्हाला काय वाटतंय काय? का? काय झालं? शिवा सर म्हणाले. दिवसभर मित्रांबरोबर रानात जात असता, संध्याकाळी पोथी ऐकायला जात असता. मी पण आले असते की. असं होई, काहीच अडचण नाही. गुरुजींनी होकार दिला. अगं मग हे अगोदरच सांगायचं. मला वाटलं तुला आवडतं की नाही काय माहीत, म्हणून मी आपला एकटाच गेलो. बरं असू दे, आपल्या सुशांत आणि पल्लवीच्या संपर्कात राहा. मला पोरांची काळजी वाटते. का? काळजी करायला ती काय लहान आहेत? गुरुजींनी प्रत्युत्तरादाखल विचारलं. तसं शकुंतलाबाई म्हणाल्या, अहो तसं नव्हं, पुण्या मुंबईत कोरोनाचा हाहाकार चालू आहे. आपणच त्यांना दटावलं पाहिजे. बरोबर, म्हणून शिवागुरुजींनी विषय संपवला. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. शोधा म्हणजे सापडेल. याचा अनुभव जिल्ह्यातल्या काही साखर कारखान्यांना आला. गेल्या वर्षी महापुरामुळं जिल्ह्यातील ऊस पिकाचं अतोनात नुकसान झालं. नदीकाठची शेती बुडून गेली. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. घरं पडलीत, गावं उठली. होत्याचं नव्हतं झालं. त्याचा परिणाम असा झाला की गळीत हंगाम जेमतेमच झाला. अपेक्षित गाळप झालं नाही. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पर्यायानं कारखाने पूर्ण क्षमतेनं चालू शकले नाहीत. यावर्षी कारखान्यांना पण नुकसान आहे बाबा. आप्पांनी कारखान्याचा विषय काढला. होय ना, कारखाने बंद होऊन किती दिवस झाले. अजून कामगार अडकलेले आहेत. ग्रामपंचायतीत लॉकडाऊन नियंत्रणाच्या बैठकीत तात्या बोलत होते. यावर्षी आपलं नशीबच खोटं आहे, परसू म्हणाला. करायचं काय तात्या? पण आता 4-5 कारखान्यांनी सॅनिटायझर तयार करायला अनुकूलता दर्शवली आहे. ते कसं काय? तात्याचं सगळेच उत्सुकतेने ऐकू लागले. त्यांना माहीत होतं परसू शेतकरी असला तरी चांगला 12वी शिकलेला आहे आणि त्याला शेतीतलं आणि बाह्य जगातलं बरंचसं ज्ञान होतं. सांग की काय म्हटलास ते? आप्पांनी त्याला सांगण्यासाठीच उचकारलं. तसा परसू सांगू लागला. यावर्षी जास्त गाळप झालेलं नाही, त्यामुळं अपेक्षित अल्कोहोल निर्मिती नाही. त्यात हे कोरोनाचं भूत आलं, त्यामुळं मद्य निर्मिती पूर्ण थंडावली आहे. तसा कारखान्यांच्या डिस्टलरीमधून येणारा अल्कोहोलचा पुरवठाही थंडावला आहे. परिस्थितीची गरज ओळखून त्याच अल्कोहोलपासून कारखाने सॅनिटायझर बनवणार आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या 4 कारखान्यांनी उत्पादनसुद्धा घेतलं असून अन्य कारखान्यांनी त्याच्यासाठी परवानगीचे प्रस्तावही तयार केले आहेत. शासनाच्या धोरणामुळं नागरिकांनाही कमीत कमी किमतीत
चांगलं सॅनिटायझर उपलब्ध होणार असून कारखान्यांचा तोटाही कमी होणार आहे. परसू, तुला हे सगळं कसं कळतं रे? अहो तात्या, मी काय ब्रह्मदेव आहे वई? हे सगळं मी तुमच्यासारखं पेपरात वाचतो. पोरांनो, शिका यांच्याकडून. माणसानं असं डोळंच असायला पाहिजे. तात्याने जमलेल्या सगळ्यांना सल्ला दिला. मीटिंगला प्राध्यापक मनोज पण होते. त्यांना राहवलं नाही. त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे पहा मित्रांनो, आता तुम्ही वारंवार टी व्हीवर ऐकत असाल सॅनिटायझरने हात धुवा, कारण ते हातावरील जंतूंचा नाश करतं. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये त्यामुळेच आज सॅनिटायझरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोगाचा फैलाव वाढतो आहे, तेव्हा त्याचा तुटवडा होऊ नये आणि आपल्याला कमीत कमी किमतीत चांगल्या दर्जाचं सॅनिटायझर मिळावं, यासाठी काही दिवसांपूर्वी शासनाने सॅनिटायझर बनवण्याची सूचना केली. यासाठी ज्या कारखान्याने तयार दाखवली त्यांना अन्न व औषध प्रशासनाने तातडीने परवाने दिले. त्यांनी उत्पादनही सुरू केलं व ते बाजारात पण आणले आहेत. संकट आले म्हणून घाबरायचं नाही, आपण त्यातून मार्ग काढायचा. मार्ग शोधणाऱ्याला सापडतो. बघा ना, कारखान्यांनी मद्यनिर्मिती होत नाही तर त्यांनी सॅनिटायझर निर्माण केलं. आपणासही आता भरपूर वेळ मिळतो, त्याचा चांगला वापर करूया. काहीतरी छंद जपूया, जोपासूया, शेतात काम करूया, टेरेसवर कुंड्या ठेवून फुलझाडे लावूया, कथा कविता वाचूया, पोरांना वाचायला लावूया. आणि एक सांगू, कुठलेही संकट काही राहायला येत नाही. ते आलं तसं आता निश्चित जाईलही. त्यामुळं स्वतःला गुंतवून चांगलं काम करूया. सरांचं हे बोलणं सगळ्यांनाच त्यातल्या त्यात तरण्या पोरांच्या मनात प्रकाश पेरणारं होतं. सर, खूपच छान डोस दिलात तुम्ही स्वयंसेवकांना. ही पोरं लॉकडाऊन काळात गावाचं रक्षण करतील, लोकांच्या आरोग्याची काळजी पण घेतील आणि तुम्ही म्हणताय तसं छंद पण जोपासतील. कारण माझा आपल्या तरुणाईवर विश्वास आहे. होय रे पोरांनो? तात्याने बोलत बोलत बोलतं केलं. होय, नक्की तात्या. ठीक आहे, प्रत्येकानं आपली नेमून दिलेली कामं व्यवस्थित करा. काय संशयास्पद वाटलं तर लगेच कानावर घाला. चला तर मग, ठीक आहे. 4 मित्रांचा ज्ञानेश्वरी वाचण्याचा उपक्रम नियमाला धरून सुरू झाला. शिवा सरांच्या बरोबर सौ शकुंतला मॅडमही पोथी ऐकायला येऊ लागल्या. सगळे शिकलेले होते, त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती. पण मनोज सरांच्या घरी सगळी मंडळी यायला 8 वाजायचे. परसू मात्र अर्धा तास लवकर यायचा, कारण बाहेर कुठं जाता येत नव्हतं. गावात चौकात गर्दी करून चालणार नव्हतं. तेवढंच सराकडून 4 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. तसेच ही शिक्षक मंडळी सकाळी पूर्ण वेळ मोकळी, त्यामुळं 4 पेपर वाचलेले नवीन घटना घडामोडी कळतात, समजतात. म्हणूनच तो लवकर यायचा. तसा तो आजही अर्धा तास लवकर आला. आज रानात कामधंद्यातनं जास्त बोलायला मिळालं नव्हतं. तेवढंच काय तर आंब्याकडे फिरायला बी मिळालं नव्हतं. म्हणून आल्या आल्याच त्यानं सरांना विचारलं, सर, आज काय नवीन खबर बात? तू वाचलं नाहीस वर्तमानपत्र? सरांनी विचारलं. वाचले की, पण कसलं वरवरचं? तुम्ही 4-5 पेपर वाचताय, तेव्हा तुम्हीच सांगा नवीन काय ते. परसू, आपल्या जिल्ह्यात जनजागृतीचे नवे नवे फंडे चालू आहेत. खरं ते फारच परिणामकारक वाटतात मला. काय फंडा सांगा, कुठे अंमलात आणला? अरे, कोल्हापुरात चक्क रस्त्यावर विशेष संदेश लिहून प्रबोधन करण्यात आल्याच्या बातम्या छापून आलेल्या आहेत. नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध असल्या काही पेटात कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी कोणीही बाहेर येऊ नका, घरीच थांबा आणि सुरक्षित राहा, कोरोना गो, प्रशासनाला सहकार्य करा, असे संदेश लिहून प्रबोधनाचा जागर मांडलेला आहे. तू रस्त्यावर आलास तर मी तुझ्या घरी येणार, असा संदेश देऊन बाहेर येणाऱ्यांना एक प्रकारे दटावलंच आहे. तेव्हा आपणही गावाच्या वेशीवरच असंच काहीतरी कोरोनाविषयी घोषवाक्य लिहून प्रबोधन करूया. सरपंच तात्या व इतर पंचमंडळी कोणीही त्याला नाही म्हणणार नाहीत. हो, तसंच करूया.
दोघांची चर्चा चालू असताना शिवागुरुजी आले. अशोक अद्याप आला नव्हता. तेव्हा परसून 1-2 वेळा फोन लावून बघितलं. त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. सर काय करूया? अशोकचा फोन बंद आहे. आपण थांबूया का सुरू करूया? तो नक्की येईल, पण थांबायला नको, शिवागुरुजी म्हणाले. त्यांचं बरोबर होतं. यायला वेळ झाला तर संपायला वेळ लागेल. त्यामुळं सरांनी चौरंग काढला, पोती सोडली, नमस्कार केला आणि वाचायला सुरुवात केली. सरांचं विशिष्ट लयीतलं वाचन मोहित करणारं होतं. सर इतकं स्पष्ट वाचत होते की बऱ्यापैकी अर्थबोध व्हायचा. 10-15 ओव्या वाचून पुन्हा अर्थ सांगायचे. त्यामुळे ज्ञानदेवाचे कवित्व ओवीतून प्रतिबिंबित होत असल्याचे जाणवत होते. सगळे चांगले शिकलेले आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारी मंडळी होती. त्यामुळे ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी सरांच्या तितक्याच रसाळ आणि बधाळ भाषेत ऐकायला मिळत होती. मन लावून हे दोघेजण ऐकत होते. सर एकटेच बोलत होते. अगदी तन्मयतेने त्याचे विवेचन करत होते. शिवागुरुजी एकाग्रतेने आता त्यात सामील व्हायचे. बराच वेळ झाला तरी अशोक काही आला नाही. आजचा अध्याय वाचून झाला. सरांनी पोथी बांधली. सर्वांनी प्रसाद घेतला. तोपर्यंत अशोकचा फोन आला. घरातून वेळेत निघालो होतो, पण तोपर्यंत पोलीस गाडी घेऊन चौकात थांबलेली. 4-5 पोरांच्या गाड्या काढून घेतल्या. दुकानदाराला दटावलं. कट्ट्यावर एक म्हातारा वाऱ्याला बसला होता. त्याला मास्क लावायला सांगितला. मी गाडी बघून तिथूनच माघारी गेलो. त्यात चार्जिंग संपलेलं. फोन बंद. घरी आलो, पुन्हा चार्जिंग केलं. आता एक करा, चौकात फोन करून गाडी आहे का गेली याचा अंदाज घ्या आणि मग जावा. अशोकनं सगळं विस्तारानं शिवागुरुजींना सांगितलं. मास्क तोंडाला लावला. तसा तो टाळाबंदी लागल्यापासून लावतच होता. शिवागुरुजींनी मास्क लावला. शकुंतला वहिनींनाही लावायला सांगितला आणि दोघेही घरला निघून गेले. सरकारी नियमांचं पालन केलं पाहिजे बाबा, परसू म्हणाला. नाहीतर लोक म्हणतील गावाला ज्ञान सांगतोय आणि स्वतः उन्हाळ फिरतोय. गुरुजी, आपण स्वतः चुकायचं नाही बघा. शिवागुरुजींचं घर आल्यावर दोघांचा निरोप घेऊन अशोक आपल्या घरी निघून गेला. रकमाची भांडी कुंडी आवरली होती. परसू आज घरीच होता. कोरोनाच्या लॉकडाऊनपासून सगळे आपापल्या घरीच असायचे. त्यामुळे कोणाची सोबत तिला नव्हती. त्यात आईबाबाही पुण्यात अडकलेले. ज्ञानेश्वरी वाचनाच्या आपल्या नवीन उपक्रमाविषयी भरभरून बोलताना आपला नवरा खुलल्याचं बघून तिला आनंद झाला. कोरोना काय थांबायचं नावच घेत नाही. आजपासून तुम्ही सकाळ संध्याकाळ काळा चहा घ्यायचा, रकमानं परसूला बजावलं. जेवणानंतर गरम पाणी, काळा चहा प्यायचा. संध्याकाळी मी तुम्हाला हळद घालून दूध तयार करून देते. आज काय झालं तुला, आणि हे तुला कोणी सांगितलं? परसूनं तिला खुलासा मागितला. तसं ती सांगायला लागली. काल मी गिरणीत दळायला गेलेली. काय बघा झडती. यापूर्वी दळण ठेवून यायला लागायचं, नाहीतर तासभर थांबल्यावर नंबर यायचा. आता एखाद दुसरी बाई दळण घेऊन आलेली दिसते, त्यामुळे गेल्या गेल्या नंबर. काल माळावरच्या दोघीजणी दळायला आलेल्या म्हणत होत्या, कोरा चहा, गरम पाणी, हळद, दूध हे कोरोनावर गुणकारी आहे. आम्ही रोज सर्वजण घेतोय. असं आहे काय? ठीक आहे, तुझी मर्जी. परसूला पण हे ऐकवात होतंच. पण कशाला उगीच त्रास द्या. अगोदर एकटी, त्यात जेवण पाणी, धुणं भांडी यात तिचा दिवस जातो. मग पुन्हा कशाला आणि उगीच आंबवायचं. आणि आपल्याला काय झालंय? ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही, की घशात खवखवत नाही. रकमा आपली काळजीपोटी सांगतीया. ती सांगती तर घेऊया, असा विचार त्याने केला. कोरोनावर औषध नाही, पण रोज वेगवेगळे काढे, मिश्रण याबाबत ऐकण्यात आणि वाचनात येत होतं. कोरोनाचा विषाणू हा नाक, तोंड व डोळ्यांमार्फत माणसाच्या शरीरात प्रवेश करतो आणि तिथून तो फुफ्फुसात जातो. मग श्वास घ्यायला त्रास होतो. तो फुफ्फुसाला निकामी करतो. असंच बरंच जनरल नॉलेज त्याला मिळालं होतं. औषध नसल्यामुळं संसर्ग होऊ नये याची काळजी घेणं आजमितीला महत्त्वाचं आहे.
रोग झाल्यानंतर औषध शोधण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज होती. आता मात्र परसूसमोर काळा कोरा चहा रोज येऊ लागला. का म्हणून विचारायची सोय नव्हती. रखमानं ताकीद दिली होती, त्यामागे तिची काळजी आणि प्रेम होतं. पण सवय नसल्यामुळं सुरुवातीला परसूला कसंच वाटलं. पाणी मागितलं तर ती चहासारखं कडक केलेलं पाणी द्यायची, त्यामुळं तहान भागत नव्हती. पण नाईलाजानं इलाज म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागत होतं. जेवल्यानंतर त्याला गरम पाणीच दिलं जात होतं. एकंदरीत एखाद्या रुग्णाला जसं पथ्य पाळावं लागतं, जवळपास तशीच रखमानं परसूची अवस्था केली होती. जेवण आवरल्यावर परसू तिला म्हणाला, पुण्याची काय खबर बात? फोन केलतास का नाही? नाही, ताईचा फोन आलता. तिनं स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाली? परिस्थिती कशी आहे? म्हणणार काय, फार वैतागून गेल्यात. आईबाबाने नुसतं भंडावून सोडलंय तिला. काय पण कर, पण आम्हाला आमच्या गावाकडं सोडून या म्हणतात. मग काय, परिस्थिती एकदम वाईट आहे. सगळ्या गल्ल्या महानगरपालिकेनं बंद केलेत. अपार्टमेंटमधून बाहेर पडता येत नाही. नुसता वैताग आणलाय म्हणत होती. तू बोललीस का आईबाबांबरोबर? होय, मी बोलले, सगळं समजावून सांगितलं आहे. इकडची काळजी करू नका आणि ताई आणि दाजीसनी पण दमवू नका म्हणून सांगितलंय. बरं, ठीक केलंस. का मी करू फोन? आता नको, नाहीतर पुन्हा तुमच्या मागं गावाकडे येण्यासाठी टुमणं लावतील. मी आता शांत केलंय, गप ऐकतो म्हटल्यात. पुन्हा तसने दिवसा नको. बरं, जरा पाणी दे, मी जातो रानात. तसं तिनं पुन्हा गरम पाणी त्याच्यासमोर आणून दिलं. परसूनं 4 घोट घेतले आणि आपल्या कामधंद्याला मळ्याकडे गेला. जाताना नेहमीची मित्रमंडळी वाटत भेटत गेली. त्यांना घेऊन त्यानं मळा गाठला. आज रानात बाजीनानाचा रेटावेडर येणार होता, त्यामुळं बाकीच्या कामाचा उरक लवकर करणं आवश्यक होतं. परसू म्हणाला, सर, आज झाडाखाली जाऊ नका. त्यापेक्षा हिथंच शेडमोरं पिंपळाखाली बसूया. रोटर येणार आहे, त्यामुळे पुन्हा उगाच उन्हाची पळापळ नको. इथं पण गार सावली आहे. तसं त्यांना शेडातली 2 मोठी भटारं आणून दिली. खराट्यानं पिंपळाखालचा चगाळा गोळा केला. त्यांना भटारा अंतरून दिली आणि सांगितलं, वाटल्यास इथं कॅरम बोर्ड आहे, हौदावर पिसाचा डबा आहे, खेळत बसा. मला आज लई काम आहेत. खुरपं दोरी घेतली, ती सरळ त्यानं उसाकडे धाव घेतली. तासाभरात वैरणीची बेजमी केली. बिंडा आणून शेतात टाकलं. नेहमीच्या सवयीप्रमाणे कडब्याच्या वाळ्या 4 पेंड्या मिसळून 40 भर मोदळ्याची कुट्टी केली. 2-2 पाट्या जनावरांना टाकून हातपाय धुण्यासाठी म्हणून विहिरीत उतरणार, तोच फाटफाट करीत रोटर घेऊन नाना आला. परसू, चला बघूया. बारक्याच्या रानातून वाट काढत नानानं परसूच्या वाटपात ट्रॅक्टर घातला. 1 तास मारलं. वाह, झकास घात आहे. तू आंब्याखाली सावलीला बस जा. मला हद्दी माहिती आहेत. उगीच माझ्या मागं उन्हात तळू नकोस. वय, नाहीतर शेडात जाऊन इसवाटा घे जा. तासाभरात बुकना करून मीच येईन. नानानं सांगितल्यावर परसू झाडाखाली जाऊन थांबला. शेडाकडे काही गेला नाही. ऊन तापायला लागली होती. शिवारात चिट पाखरूही नव्हतं. उन्हाच्या झळाने डोळ्यांची बुबळं रखरखत होती. नानाला सोडून आपण विश्रांतीला जाणं त्याला पटलं नाही. म्हणाला, नाना, पाणी बिनी लागलं तर सांगा. ऊन जास्त तावतंय. आज काय खरं नाही. सांच्याला ढासळतंय काय कुणास ठाऊक. काय माहीत. हे बघ, तासाभरात आपलं काम होतंय, काय काळजी नाही. पुन्हा ढासळ तर चांगलंच की. काम झालं की मी 4 वाजेपर्यंत इथंच पिंपळाखाली ट्रॅक्टर लावणार आहे. मग जेवणाचं कसं? परसूनं विचारलं. काय नाही, पोरगं घेऊन येतो म्हटलंय भाकरी. घासभर भाकरी खायची आणि द्यायची ताणून.
तसं बाजीनानानं रोटरचा वेग कायम ठेवत परसूच्या रानाची लेवल मेळात आणली. नांगराने उकललेलं आणि पावसानं दाबलेलं रान आता फुल उमलल्यासारखं ताजंतवानं दिसायला लागलं. बुजलेली खोडवी आता उत्तानी होऊन पडलेली. तासाच्या आतच काम संपून नाना ट्रॅक्टर घेऊन पिंपळाकडे आला. नानाचं पोरगं डबा घेऊन अगोदरच आलं होतं. मग नानाने ट्रॅक्टरातून उतरून चक्क आंघोळी केली. झाडाखाली बसून आणलेला डबा रित्ता केला. परसूनं दिलेली चटई झाड झाडून जमिनीवर टाकली आणि 5 मिनिटात गडी डाराडूर घोरायला लागला. त्याचं घोरणं ऐकून अशोकला हसू आवरना. कशाला कोरोना येतोय नानाजवळ? नुसत्या आवाजानंच तो मरले. त्यानं गंमत केली. तशी सगळीच फिरी हसायला लागली. परसूला पण डोळ्यात झोप होती. तो कुडाला टेकून तिथंच आडवा झाला आणि 5-10 मिनिटात सगळा मळात चिडीचूप झाला. कष्टकऱ्यांचं कसं वेळेवर असतं बघा. नानाजवळ घड्याळ पण नव्हतं, पण काम झाल्यावर तो झोपला. पण काळजीने कुणीही न उठवता तो आपल्या मनानं बरोबर 4 वाजता उठला. विहिरीत हातपाय धुतलं, ट्रॅक्टर चालू केला. जातो रे परसू म्हणून दुसऱ्या शिवाराकडे आपल्या कामाला निघून गेला. बाकी मंडळी अर्धवट झोपेतच होती. परसूनं पण मग शेडात झाडलोट केली. सगळा पालापाचोळा शेणाच्या बुट्टीत भरून उकिरड्यावर टाकला. हातपाय धुतलं. येवाना 5 वाजून गेलं होतं. हळूहळू बाकीची मंडळी जागी झाली. रोटरनं पालटलेलं रान लांबूनच बघून अरे कवा केलं हे म्हणून आश्चर्य व्यक्त करू लागली. परसू त्यानं म्हणाला, सकाळी 1 वाजताच पट्टा पाडला. तुम्ही आपल्या एकापेक्षा एक जण कोरोनाच्या आरत्या म्हणायचा सपाटा लावला होता. अशोक तेवढा जागा होता. परसूनं धारापाणी केलं. मग सगळीच गावच्या वाटेला लागली. कोरोनाच्या भीतीमुळं दिवसभर लोक मळ्यात राहणं पसंत करत होते. त्यामुळं एरवी चिट पाखरूही नसणाऱ्या शेत शिवारातल्या मळ्यात आता माणसांची चाहूल जाणवत होती. न येणारी माणसं पण कुठं तण उपटत बस, कुठं माळवं तोडत बस असा टाईमपास करत होती. कोरोना त्यांना जगायला शिकवत होता. त्यांना मातीत अनवाणी पायाने फिरायला शिकवत होता. कोरोना त्यांना शेती भातीची, वड्या वगळीची, डोंगरदऱ्याची ओळख करून देत होता. कोरोना त्यांना झाडामाडाच्या सावलीचा आनंद देत होता. कोरोना एक प्रकारे त्यांना आत्मनिर्भर बनवत होता. भीतीना का असेना लोक मळ्याकडे येत होते. निवांत का असेना पण वेळ घालवत होते. त्यामुळं मळ्यांनाही आपल्या मालकाचं दर्शन रोज होत होतं. परसू घरी आला. तसं हातपाय धुतल्यावर रखमानं त्याला काळा चहा दिला. कोरोनापासून बचावासाठी आता हे रोजचंच होणार होतं. काळा चहा, गरम पाणी, हळद, दूध आणि लिंबाचा काढा. बरंच काहीतरी, कारण कोरोनावर औषध नव्हतं. स्वतःची काळजी घेणं, गर्दीपासून लांब राहणं, रानातही फिजिकल डिस्टन्स पाळणं हीच खबरदारी होती. परसू आणि त्याची मित्रमंडळी हे सगळे नियम पाळत होती. रोज रानात जात होती. लॉकडाऊन असूनही आनंदाने आपले जगणे जीवनगाणे गात जगत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.